सिंदफळमध्ये तलाठी गजानन कांबळे कामावर येत नाहीत, त्यासाठी त्यांनी त्यांच्या जागेवरती माणूस कामावरती लावला आहे. आणि याच प्रकरणामध्ये शासनाची फसवणूक कोण करत आहे, शेतकऱ्याची फसवणूक कोण करत आहे, सविस्तर माहिती. दिनांक 11/5/2026 वार रविवार तुळजापूर तालुक्यातील सिंदफळमधील तलाठी कार्यालयात गजानन कांबळे नसतात, त्या जागी त्यांच्या जागेवरती राजेंद्र माने काम करतात आणि त्यांना तलाट्यांनी कामावरती ठेवले आहे. गावातील शेतकऱ्यांची कामे कोण करणार, शेती संदर्भातील विषय कोणाकडे मांडायचे, कारण अधिकारीच खुर्चीत नसतात. सातबारा उतारा असेल, नुकसानीचा पंचनामा असेल, अशा असंख्य गोष्टी, अशा शेतकऱ्यांच्या गोष्टीकडे लक्ष कोण देणार, या सगळ्या गोष्टीबाबत संतप्त ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया तुम्ही पाहू शकता. आणि याच प्रकरणाबाबत पत्रकारांनी तहसीलदारांना फोन केला, तर तहसीलदारांच्या प्रतिक्रिया काय येतात आणि अशा तलाट्यावरती तहसीलदार कुठली कारवाई करणार, याकडे ग्रामस्थांचे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. नमस्कार, DR आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. हे तुळजापूर तालुक्यातील हे सिंदफळ हे गाव आहे. या गावामध्ये तलाठीचा चार्ज आहे किंवा तलाठी या ठिकाणी काम करतो. पण ग्रामस्थांची मागणी किंवा ग्रामस्थ काय सांगतात माहिती आहे का, या ठिकाणी तलाठी कधीही येत नाही, याची सविस्तर माहिती किंवा याचा सविस्तर रिपोर्ट इथे गावातील ग्रामस्थ सांगत आहेत, त्यांच्याकडून घेऊया. आणि या ठिकाणी तलाठी कामावर कधीही नसतो, त्यांचा प्रायव्हेट माणूस असतो, त्याला पगार ते देतात का नाही आपल्याला माहित नाही. पण या संदर्भात या ठिकाणचे तुळजापूरचे तहसीलदार यांना सुद्धा संपर्क करतो आणि याचं सुद्धा रेकॉर्डिंग मी खास तुम्हाला दाखवतो की ते काय म्हणतात ते देखील तुम्हाला सांगतो आणि ग्रामस्थ तलाठीबद्दल काय म्हणतात ते देखील तुम्हाला सांगतो. रमेश लक्ष्मण मिसाळ, हा. शिंदफळ. हं. मी यांना चारदा माझ्या सातबारा बोजा होता. हं. यांना बेबाकी मी चार पत्र नाही आणा म्हणा, 4-6 वर्ष झाला मला खेळवा टाकले ते. हा. का माझी बात नेताना काय करू शकत नाही, काय लेटर आणा, हे आणा, ते आणा. बेबाकी लेटरची काय गरज आहे मला सांगा बरं. इथं तलाठी असते का नसते बघ सांगा. तडाठी असते काय रेंज मध्ये सांगितलं काय तडाठी हा. मेडिकल करायचं आजवर आता इथं. बरं, रेंज मध्ये म्हणजे पेलेलं असते का असते. बर बर बर. गावाच्या लोक तक्रार करत नाही का म्हणून. खेळ तक्रार करते गावातले लोक, हा. वेळ कोणाला आहे? हं. मी 4 कागद आणून दिले, माझा बोजा कमी करा. 423/22 मधला काय 1 लाखाचा बोजा मी पत्र आणून बेबाकी आणून दिले. कोल्हापूर पत्र समजी मी हं. त्या देशमाने चेअरमनवर राजे देशमाने हं. त्यांनी पत्र आणा, हीच आणा, तीच आणा, अजून बोजा कमी झाला नाही. बर, 4 कागद दिले तुम्ही. मग तुम्हाला इथं तेवढं काम तुमचं होत नाही म्हणून तुम्ही तक्रार करायची ना वरी कुठे तक्रार तहसीलदारला? सांगा बरं. तहसीलदारला. हे लागे म्हणजे राजकीय काय आहे कशी तक्रार करू साहेबाची. हा. हा, मी सांगतो तुम्हाला, मी एवढं जे बोलवलं ना, मला तिथे आता सांगितलं आज 2000 ढाटा लागलोय तुम्हाला 7-12 आणून दाखवून तुम्ही अजून बोजा माझा करणार 7-12 किती दिवसापासून तुमचं काम म्हणजे थांबलेलं आहे? 2 वर्षाला अजिबात काम सुद्धा होणार माझं. 4 आम्ही बेबाके सुद्धा आणून दिले. हा. कागदच गामवली, घाडच झाली, इथं दिसत आहे तिथं दिसत आहे, काय हे. बर बर बर. हा. काम कर तुम्हाला नाही म्हणलं अजून. काय ते पत्र जाणं हे जाणं बेबाके तिथं पत्र काय करतो. बरोबर. त्या माणसाच्या नावानं बोजा नाही, आमचं संबंध नाही, ह्यांचं आमचं खाद्य नाही, बोजा नाही. दिल्यावर मग तुम्ही बोजा कमी कर, माझं करावं लागणार तिथला. बरोबर. बेबाकी दिल्यावर हा हा. पत्रचा आणा, हीच आणा, तीच आणा, ही अशी शाळा यांची. 2000 महिला माणसं कोणी इथं बसलेला माणूस. हं. 2000 काय कुठलं 2000 द्यायचं इथं जेवण मोठं का मी हा. कुठलं 2000 द्या, 2000 रुपये. 2000 द्या म्हणते ते आम्हाला. कुठल्या द्यायला 2000 सांगा. बर बर बर. नाव सांगा तुमचं परत एकदा. रमेश लक्ष्मण मिसाळ, शिंदफळ. राम शिवाजी माने, हा. राहणार शिंदफळ. हं. तलाठी कार्यालयामध्ये आल्यानंतर तलाठी साहेब गैरहजर, इथं तलाठी साहेब नसते खुर्ची, म्हणजे महिन्यात नाही एकदा दोनदा तरी ते नाही. अजिबात नाही. मग याचं काम कोण करतंय? काम हाताखालचा माणूस करतोय. हा. ती बी आपला शिपाई नाही ना, कोण नाही. हा, म्हणजे खाजगी कर्मचारी माणूस पण नाही. हा, कंत्राट नाही, खाजगी माणूस लावलेला आहे त्यांनी. हा. हं. म्हणजे इकडे येतच नाही ते. इकडे येतं ना, सही शिका काय त्यांची फायदा असेल हा. सरळ तो वापरा द्या म्हणून सांगते. बर, तुमची कामं राहिलेली कोण करते का कोणीच नाही? कोणच नाही. हा. काय 7-12 इथनं काढून न्यायचा. मग याबाबत तुमच्या तक्रारी ज्या आहेत त्या म्हणजे तुमच्या गावातल्या इतर माणसाच्या, मग तहसीलदारला काय कळवलं नाही? तहसीलदार आणि तर काय नाही, यांचे लागेबंद नसल्यामुळे त्याच्यामुळे काय कळवण्यात आलं नाही. हा. ही दाबादाबी करते हम्म. त्याच्यामुळे काय कळवण्यात आलं. कुठलं काम होतं तुझं इथे दिलेलं? इथे दिलेलं माझं काम होतं, आपलं रान घासून गेलेलं आपलं. हा. ती रानाच्या बाबतीत कागद दिले त्यांनी उडाउडी केले आपल्या. बर बर बर. अजून कोणाचं गावात प्रसंग असं केलाय? भरपूर जणांचे असे. हा. भरपूर जण कोण पैसे मागितलेले, खाजगी माणसाची पगार द्यायची कुठं. हम्म. ते अशी गोरगरिबाची मुंडे मोडायचे, मग पैसे द्यायचे. नाव सांग परत तुझं. राम शिवाजी माने. ज्ञानेश्वर विठ्ठल माने, गाव? सिंदफळ.
तलाठी असतो का तुमच्या गावामध्ये नाही हा? त्यांच्या हाताखाला जातो बर तलाठी येत नाही सर तुमची कामं कोण करते मग त्या हाताखाला माणूस हा आणि तलाठी तलाठी नसते का कोण काम करत त्यांच्या सहीवर हीच बाकी ते बर 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 मग ह्याची तक्रार फिकार ग्रामस्थ तुम्ही करता का नाही तहसीलदारमध्ये कुठं आता नाहीच घ्या हा बर 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 अजून काय मग तुमच्या राहिलेले काम तीच करते का तेच करते काम हा. काय विमा भरायचं असले काय असले की त्यांच्याकडूनच अडचण हे करून घ्यावं लागते बर बर मग तलाठी गावात नसतेच नाही मग पगार कशी घेतो तलाठी तर ती त्यालाच माहिती हा. शासन देणार आपण कुठलं देणार? आपल्याकडे त्या पगार शिवराम रामचंद्र पवार हम्म. शिंदफळ रायवल हा. तलाठी काय वेळेवर येते असते का ऑफिस तलाठी का नसते कधीच येत नाही ते त्याच्या हाताखाली हाताखाला असते का मग तुमची कामं कोण करतं वेळेवर काय ते तुमच्या तलाठी जे असतो इथं या ठिकाणी काम करते ती येत नाही मग तुमची कामं कोण करते ते हाताखाला मान बर मग ते तक- वेळेवर येतं. मग तक्रार हे जे कुठं तहसीलदार केलं नाही तुम्ही तक्रार काय आम्ही आज केलं नाही कुठं हा मग शेतकरी काम आलेले कोण करते काय आम्हाला एवढी गरज पडत नाही हा 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 आणि तलाठी नसते म्हणा की बर बर हं? नमस्कार मला नमस्ते राहुल गुरु बोलतो मला पत्रकार बोला ना तुळजापूर मधलं गाव आहे सिंदफळ गाव आहे साहेब बरं काय का हा इथल्या 10 दिवसापासून तक्रार येते तुम्हाला सांगतो इथं तलाठी नसतो ऐका हा आणि तलाठीच्या जागेवर दुसरा माणूस काम करतोय आज प्रत्यक्षात बघा व्हिडिओ मी समोर आहे ऑफिसच्या समोर हा असं चालतंय का मला सांगा बरं तुम्ही? नाही नाही शिंदफळा का हा शिंदफळ बघा मी आता ऑफिस समोर आहे तुम्हाला सांगतो पोरगा दुसरं त्यांचं ऑपरेटर कॉम्प्युटर वापरते देवाणघेवाण करते तुम्हाला सांगतो काय पैशाची पण देवाणघेवाण केलेली आहे मला सांगा 8 दिवसापासून कुणाची तक्रार कशा देवाणघेवाण केली सगळी माणसं आहेत तुम्हाला समोर तर त्या अँटी करप्शन तक्रार करा म्हणून त्यांना सांगा ते देवाणघेवाण करत असतील लोक देतात पैसे कशाला ऐका तुम्ही ना मागितलं तरी ते आमच्याकडे या म्हणा किंवा अँटी करप्शन तक्रार करा म्हणून तिकडं आता तुम्हाला मी फोन करून सगळं वास्तव्य सांगितलं ना आता तुमचा मनुष्य तो ऑफिस मध्ये हो. नाही आहे का हा ते बरोबर आहे माझा माणूस हा. ऑफिसमध्ये नसेल हा. त्या जागी दुसरा माणूस बसून काम करत असेल तर ते बरोबर आहे दुसरा तुम्ही माणूस देवाणघेवाण सांगताय ना तर ते हा. तक्रार करायला सांगा ज्याला कोणी देवाणघेवाण केली ते तर तर त्यांनी ते तर मागितली. होईल ते तर होईल म्हणलं सर म्हणलं हो, पण हो, हो. आज तुमचा माणूस नाही आज जवळजवळ ही महिना लोक मला सांगतो तुम्हाला सांगतो आज नाही, रंग्यात चुकी- माणूस चुकी- ऑफिस मध्ये चुकी- काम चुकी- करतोय चुकीच्या कॉम्प्युटर त्याचा काही विषय वापरतोय नाही. लोकांचे दस्तावेज हे घेतोय बघा, करतोय गुरुजी, हा. कुठल्या गावचे आहे तुम्ही गौडगोज आहे प्रॉपर मी गौडगाव हा. कुठल्या तालुक्यात आहे गौडगाव बारिश तालुक्यातलं हा आता ऐका ना हा. पिंपळ तुळजापूर तालुक्यापासून इथून 4 किलोमीटर आहे गाव हा बरोबर लोकांच्या तक्रार असली तर लोक महिनाभर गौडगाव जाऊन तुमच्याकडे तक्रार नाही करणार लोक तहसील आहे तर इथं तक्रार करतील बरोबर आहे हा तर ते काही सांगू नका तसं ज्याला कोणाला तक्रार आहे ते मला फोन करायला सांगा गावातील लोकांना मी बघतो काय विषय काय चालू काय नाही असं कसं म्हणू शकता सर तुम्ही हा, मग काय तुम्ही तुमच्याकडे महिनाभर तक्रार काय संबंध आहे? तुम्ही दुसऱ्या तालुक्यातले दुसऱ्या तालुक्यातून तुमच्याकडे कशा लोक तक्रार करतील म्हणजे असं ठरलेलं आहे काही का सांगत राहतो उगाच. ठरलेलं नाही साधी मी गोष्ट तर आहे ना, common आहे, काही नाही. माणसाचं ठरायचा काय जीव- विषय याच्यामध्ये ऐका ना माणसं तुम्ही ज्याला कोणाला तक्रार त्याने मला फोन करायला तुम्ही सांगायचं. जी बोलताय मी ना शंभर ऐका आलोय, ऐका ऐका माझ्या तुम्ही जी 100 लोकांच्या ओळखीत गावामध्ये तर तुम्ही जी बोलताय का सांगू नका म्हणलं उगाच. आई साहेब कुठे गेले तलाठी साहेब इथं साहेब नाही तर जाग्याला तुम्ही आता साहेबा ठिकाणी तुम्ही बसले म्हणल्यानंतर काय हं? सरकारी होय सरकारी दप्तर उचलायचा अधिकार कोण दिला तुम्हाला हा किती आम्ही फोन केला फोन महिन्याच्या जवळ 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 ते झाला आता सरकारी दप्तर उचकायचा अधिकार कोण दिला हं? होय होय कोण दिला म्हणलं तर तुम्ही व्हिडिओ वगैरे माझा बनवू नका माझा काबर बनवला तुम्ही तुम्ही तलाठी साहेब ठिकाणी बसला साहेबाला फोन करा तुम्ही माझा कशामुळे? बनवला तुम्ही माझा तुम्ही आधी ऑफिसमध्ये त्याचा विषय मला व्हिडिओ बनवायचं परमिशन नाही का माझा काबर बनवला तुम्ही म्हणालो मग बनवा तुम्ही आता तिथं बसल्यावर तिथं साहेबाचं तुमचं कुणाचं काम काय काय काम आहे तुमचं काय विषय आहे ते साहेबाला बोला ना तुम्ही तसं कसं बघ तुम्ही आता इथं साहेब ठिकाणी बसला तुम्ही आल्यानंतर ऐका, साहेब ऐका. येणारच नाही तर ना इथं साहेबाला फोन करा की तुम्ही तुम्ही कसं काय इथं सरकारी दप्तर उचकाला कोण तुम्ही मी साहेबाचं काम करतो म्हणलं साहेबाला काम करायला लागलं नाही कशा जाऊ साहेबाचं कशाचं काम करतो काय काम करतो आता साहेबाला बोलू साहेबाला बोलवा पैसे काय काम काय करता म्हणलं साहेबाचं माझा व्हिडिओ तुम्ही का बनवला तुमचं कशा तुम्ही आता ऑफिसमध्ये बसलो म्हणजे तुमचं बनवावंच लागलं साहेबाचं काम करायला लागलं का मला
साहेबांनी काय काम करा सांगितलं सांगे आल्या सांगितलं साहेब तुम्हाला काम काय तुम्हाला पगार कोण देते मग पगार कोण देते करायचं. माझा व्हिडिओ तुम्ही बनवू नका उगाच. पगार कोण देते तुम्हाला आता तुम्हाला पगार कोण देणार आहे हा? माझा व्हिडिओ कसा बनवायला लागला? हा? व्हिडिओ बनवा का तुम्ही ऑफिसमध्ये साहेबाच्या खुर्चीवर बसला म्हणून तुमचा बनवला ना माझी काय गरज आहे आता इतकं माझा व्हिडिओ काबत बनवला तुम्ही हे म्हणाले माझा व्हिडिओ काबत बनवला कसं पाहिजे कसे पाय म्हणजे का माझं काम होईना गेले साहेब पैसे आलो तर साहेबच इथं गाठ पडणार मला कधी बी कधी बी आलो तर तुम्हीच खुर्चीवर बसलो विषय काय आपलं पैसे पैसे दिले जाते साहेबांना ते विषय त्यांचा ह्यांचं काम होत नसेल मग माझं काम होईना. ह्यांचं काम होत नसेल विचार मग ऐकून घ्या तर की त्यांचा विषय काय आहे ते सांगून तर नाही तुम्ही काय सांगावं काय विषय मी तुम्ही साहेबाच्या खुर्चीवर आले प्रत्येक वेळेस आल्यावर तुम्ही बसलो दिसतो आम्हाला. ह्यांचं म्हणणं साहेब हे येतच नाहीत हा, येतच नाहीत हा ह्यांचं म्हणणं हम्म. चालतंय मग मी बंद करून जातो चला जाऊ मग काय तुम्हाला आम्ही गाडी विले का मी अडविले का तुम्हाला तुम्हाला उघडू पण नका मैदानी बंद पण करू नका होय मी अडविले का परत आणि कशाला कुठाला चला तुम्हाला साहेबांनी परमिशन दिली बसाची होय साहेबांनी दिल्या परमिशन तुमच्यावर पोस्ट आहे का असे असं बसतं हां होय बस